जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे आता. जय जय रघुवीर समर्थ. राम राम राम. नमशांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे, स्वानंद अमृत तुप्ताय श्रीधराय नमो नमः. तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये स्वानंद सुख निवासी परमपूज्य सद्गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. तुम्हा सर्वांना राम राम. परमपूज्य श्रीधर स्वामींच्या चरणी पुन्हा एकदा नमस्कार, कोटी कोटी वंदन. आणि त्यांना अपेक्षित असलेली हनुमान जयंतीच्या निमित्तानं त्याने आपले विचार मोजक्या शब्दामध्ये मांडले. त्याच विचारांना घेऊन तुमच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या गुरूंच्या संतांच्या चरणी, गुरुभक्तांच्या चरणी, तुमच्या आमच्यामध्ये सर्वांच्या हृदयामध्ये निवास करणाऱ्या हनुमानाला, म्हणजे त्या विशाल मनाला, सूक्ष्म मनाला, बिकट मनाला रामदास कसे करावे याच्यावर थोडा सेवा प्रकाश म्हणून नारायण राम. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रिया बुद्धिमता वरिष्ठम वातात मारुतिकम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. जड रूपानं आपण पृथ्वीवर आहोत आणि सूक्ष्म रूपानं आपला याच्याशी काही संबंध नाही. तत्वचिंतकांनी 3 विभाग केले आणि 3 विभागाला जाणणारा चौथा एक विभाग स्वतंत्र केला. जसं संत तुलसीदासांनी म्हटलं तर शंकर स्वयं केसरी नंदन. ते स्वतःच कोण आहेत? तेज प्रताप महाराज. 3 विभाग केले, एक आत्मतत्व, एक प्रकृती तत्व, आत्मतत्वाचं श्रेष्ठ तर राम, लक्ष्मण आणि सीता, आणि जोडीला चौथे हनुमंतराय. हे जडातून तुम्हाला सूक्ष्मात घालण्यासाठी हा विभाग निर्माण करून ठेवला. आणि तशाप्रमाणे जसं लिखाण झालं होतं ऋषीमुनींच्याकडून, तशाप्रमाणे भगवंताला त्यासाठी अवतार घेऊन ती लीला करून दाखवावी लागली. पूज्य श्रीधर स्वामी म्हणतात, त्यांचा जो आवडता विषय आहे स्वामींचा, तो स्वानंदाचा आहे. आणि म्हणून आवडीचा धनी फेडावया. जसं तुकोबाराय म्हणतात, माझी जातीचे मज भेटू कोणी. या मृत्यू लोकात वेळ कंठणं फार कठीण आहे, फार फार कठीण आहे. आणि हे भगवंताला सुद्धा माहीत होतं, भगवत भक्ताला सुद्धा माहीत होतं. पण भगवंतानं मायेची निर्मिती केली आणि त्याच मायेमध्ये मायातीत भक्त निर्माण केला, की ज्याला केवळ भगवंतच प्रिय राहावा. पण भक्त आणि भगवंताच्या मध्ये श्रेष्ठ काय नातं असेल तर ते आहे भजन. तुम्ही तोंडाने करा, हाताने करा, चिंतनाने करा, स्मरणाने करा, जपाने करा, या सगळ्याचं नाव भजनच आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रार्थना, हे हृदय देऊन ऐका. मी तुमचीच महिमा गातोय, ना भगवंताची ना आत्म्याची. तुम्ही कोण आहात, कसे आहात, तुमची योग्यता काय आहे. पण मग आपण मलिन का झालो? हवे तर भगवंताच्या मांडीवर बसू शकता, हवे तर भगवत स्वरूप होऊन बसू शकता, हवे तर भगवंताचा दास होऊ शकता, हवे तर भगवंताचे आईबाप होऊ शकता, हवे तर भगवंताची पत्नी होऊ शकता, पती होऊ शकता, काय हवं ते होऊ शकता. आणि एवढी योग्यता फक्त आपल्या मुलातच असते, असं ज्या वडिलांना वाटतं. त्या मुलासाठी ते वडील रात्रंदिवस काबाड कष्ट करतात.
तुम्हा आम्हाला संतांची निर्मिती करून भगवंताने हेच करून दिलेलं आहे. नारायण. 3 विभाग केले गेले. एक आत्मतत्व, दुसरं प्रकृती तत्व. प्रकृती तत्व मायावी जरी असलं तरी निर्मिती माझी आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये एक आत्मतत्व आणि दुसरं प्रकृती तत्व, एक सूक्ष्म आणि जड. आणि मध्ये लक्ष्मणाला ठेवलं. त्यागमेवरतीनं. एकाच शरीरात या तिघांना बसवलं. ठीक आहे ना. या जड शरीरात एका तिघांना बसवलं आणि त्यांना जाणणारा संदेशवाहक म्हणून मनाची निर्मिती केली. तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेमधरी. पण ते मन पुन्हा प्रकृतीतनं जन्माला आल्यामुळं प्रकृतीशीच एकरूप व्हायला. जसं बाळाला कितीही वडिलांनी प्रेम लावू दे, पण आईपाशीच ते लुडबुड करतं. का? तर गर्भापासून संबंध आहे, तो पाक भोजनापर्यंत आहे. बाळाची पहिली आई गुरुच म्हणतात. जसा बाळाचा आणि आईचा संबंध असतो तसा प्रकृतीचा आणि मनाचा संबंध असतो, असं भगवंतांनी स्पष्ट. षष्ठानी इंद्रिय आणि प्रकृतीस्थानी कर्षती. हे 6वं इंद्रिय आहे. म्हणायला दिसायला 5 आहेत, मन दिसत नाही, ते 6वं इंद्रिय आहे. राम. मग मन आरसा सुद्धा आहे. मन विचार शिरोमणी आहे. मन मौला आहे. मन मंदिर आहे. मन पिशाच्य आहे. मन विराट आहे. ज्या ज्या महापुरुषांनी ह्या मनाची अनुभूती घेतली त्यांनी त्या मनाला त्या त्या संज्ञेमध्ये, त्या त्या व्याख्येमध्ये बांधून ठेवलं. राम. पूज्य श्रीधर स्वामी, तुम्हा आम्हाला वैराग्यमूर्ती असल्यामुळं, वैराग्याचं विशेषत्व त्याने अनुभवल्यामुळं आज हनुमंताची भाषा त्या वैराग्यावर आणतात. कारण ज्याला जो विषय प्रिय असतो त्याच्यामध्ये स्वतःचं एक विशेष अनुभव संपन्नता, अनुभूती तीच खरी त्यांची विश्रामस्थली असते. म्हणजे ज्याला ज्याचा अनुभव आहे त्याच्यामध्येच त्याचा खरा विश्राम आहे. राम. जसं वाक्य कुणाचं आहे मला माहीत नाही, पण फार वर्षापूर्वी ऐकलं होतं की कामातला बदल हीच माझी विश्रांती. ठीक आहे ना. तसं कुणाला वैराग्याचा विषय प्रिय असतो तर कुणाला विवेकाचा प्रिय असतो. स्वामी विवेकानंदाला विवेकाचा विषय प्रिय होता. भगवान शंकराचार्यांना विवेकाचा विषय प्रिय होता. पण त्याच्याही पेक्षा निर्विषयाचं प्रियत्व अनुभवणारे असे ब्रह्मानंदी भरपूर झाले. म्हणून शेवटी त्यांचा संग करून त्यांनी त्यासुद्धा विषयात प्रवेश करून पाहिला. आणि त्याचमुळं तुम्हा मला शंकराचार्यांनी सांगितलं, भज गोविंदम मूढमते इह संसारे कृपया पारे सिंधू मुरारे, भज गोविंदम. तसा श्रीधर स्वामींना वैराग्याचा विषय फार प्रिय होता. आणि वैराग्य का प्रिय असावं तर जगाला बघून वैराग्य येऊ नये, देवाला बघून वैराग्य यावं. ठीक आहे ना. कारण वैराग्याची निर्मिती, जगाची निर्मिती यासाठीच केलेली आहे की सुखी असला तरी त्याच्याकडे दुःखाचा विचार यावा, आणि दुःखी असला तरी त्याच्याकडे विवेकाचा विचार यावा. आणि मग त्याला कळावं की हे सत्यच आहे की हे असत्य आहे, तर याच्यासाठी काय रडायचं.
जसं फार पुरातन जुनी लोक मृत्यूच्या वेळेस जवळच्या नातेवाईकाला समजवतात, अरे आता तोंड भरून पहा, डोळे भरून पहा, कशाला अर्धा ओरडा गोंधळ करते. हां, ते गेले, आपल्याला नाही जायचं का, ठणकावून सांगते ही लोक. अरे अरे पण त्याच्या जवळच आहे. अरे हो, पण प्रत्येकच मृत्यूच्या जवळचा आहे, तो नात्याच्या जवळीतला आहे. पण तुम्ही आम्ही सगळेच मृत्यूच्या जवळ सोयरीक आहोत. हे चराचर मृत्यूचं सोयरीक आहे, मग त्याचा विसर का पडतो. कर्मबंधने एक झाले, म्हणून कुणी कुणाचं इथं फेडायला आलेलं आहे का कुणी कुणाला आश्रय द्यायला आलेला आहे तो विषय गौण आहे. पण पळवाट, मनाची पळवाट म्हणून संतांनी तुम्हाला असं सांगितलं की सकळ योगे हे कर्मयोग, सकळ ही कर्मयोगी मिळाले. तुमचं कुणाशी फेडणं होतं, देणं घेणं होतं, म्हणून तुम्ही एका कुटुंबात आला. कुणाशी वैरत्व झालं, कुणाशी मित्रत्व झालं, आणि दोन्हीचा त्याग करून पुन्हा तुम्हाला असंगत्व आलं. विषय आपला मूळ. जय जय समर्थ नारायण. मूळ विषय असा की ज्याची ज्याच्यात गोडी त्याला त्याचाच अनुभव, आणि त्या अनुभवात विश्रांती हाच त्याचा राम. नारायण. त्यामुळं मृत्यू लोकात कुणी न कुणाचं प्रिय नक्कीच असतं. ठीक आहे ना. मग तो पुरुषाला पुरुष असेल, पुरुषाला स्त्री असेल, स्त्रीला स्त्री असेल, स्त्रीला पुरुष असेल, पण कुणी ना कुणाचं खरं तरी खरं प्रियत्व असतं, प्रिय असतं, आणि त्याच्या स्मरणानं त्याला त्रास बी होतो, त्याच्या स्मरणानं त्याला आराम बी होतो. समज घे ना. मागे एक वाक्य सांगितलं होतं, ये सच है कि जुदाई से कोई मरता नहीं है, लेकिन उसका जीना मौत से कम भी नहीं होता. मग कुणीही कुणाचा, ज्याच्यावर आपलं प्रेम आहे तो आपला इष्टच आहे. ठीक आहे ना. आणि प्रेमातलं श्रेष्ठत्व काय असेल की मागणे तुझं प्रति हीच आहे, की मागणे न काही आता मग. ठीक आहे ना. ज्या प्रेमात मागणं आहे ते प्रेम नव्हे, आणि ज्या प्रेमात लपवणे आहे ते प्रेम नव्हे. ठीक आहे ना. या दोन्ही गोष्टी आहेत. राम, आणि हे राम आणि हनुमंतामध्ये कधी नव्हतं, हे राम आणि सीतेमध्ये कधी नव्हतं. आणि या तीन मूर्तींचा आश्रय ज्यानं घेतला तो त्याग म्हणजे लक्ष्मण आहे. ठीक आहे ना. मला काहीतरी त्यांच्याकडून शिकता यावं, आत्मतत्वाकडून, प्रकृती तत्वाकडून, मनाच्या तत्वाकडून. का तर ज्याला खरी विश्रांतीची, शांतीची गरज आहे, खऱ्या शांतीची ज्याला इच्छा आहे, गरज आहे, त्याच्याकडे त्याग नावाची गुरुकिल्ली असलीच पाहिजे. ठीक आहे ना. अन्यथा नाही. स्वामी म्हणतात, या शिवाने मारुतीचा अवतार घेतला. ठीक आहे, पण तो कशासाठी घेतला. आपल्या इष्टचा अवतार या प्रकृतीत अवतार होतोय, कार्याकारण होतोय, अनुग्रह म्हणून होतोय, एक करुणासागर आहे म्हणून होतोय, तर दुरितांचं तिमिर घालवण्यासाठी होतोय, कशासाठी तरी होतोय. तर मग आपण इथं बसून काय करायचं. श्रीधरांचं परमवाक्य आहे, वैराग्य राग रसिको भव. परमवाक्य आहे, प्रिय वाक्य आहे. वैराग्य राग रसिको भव. जर तुमच्या डोळ्यात वैराग्य नसेल, तुमच्या श्रवणात वैराग्य नसेल, तुमच्या विचारात वैराग्य नसेल, तुमच्या वागण्यात वैराग्य नसेल, जगण्यात वैराग्य नसेल, देण्यात घेण्यात वैराग्य नसेल, तर मला नाही वाटत तुम्ही परमार्थाची शेवटची टोक गाठाल. हे त्रिवार सत्य आहे. आणि केवळ वैराग्य नको,
तर त्या प्रियत्वाचा त्याला वाईट वाटू नये म्हणून वैराग्य असावं, त्याला आवडावं म्हणून वैराग्य असावं, त्याच्या नजरेतून आपण पडू नये म्हणून वैराग्य असावं, त्याचंच होऊन राहता यावं म्हणून वैराग्य असावं. मग हे प्रेम म्हणजे अगदी श्वासावर खेळत राहतं. वेगळी माळ हलवण्याची गरज नाही आणि या पायानं तीर्थाटन करण्याची गरज नाही, याच हातानं देणे घेण्याची गरज नाही, याच कानानं पुन्हा काय ऐकत बसण्याची गरज नाही. इतनी फुर्सत किसके पास पडी आहे. का? दिल से दिल की तार जुड़ी है, तो ये बाहर का सब खेल करने के लिए किसके पास समय की पड़ी है. बस बैठे तो बैठे हैं, सुन रहे तो सुन रहे, रो रहे तो रो रहे, हंस रहे तो हंस रहे, चुप है तो चुप है. स्वामी म्हणते शिवानं मारुतीचा अवतार कशासाठी घेतला माहित आहे का? अरे माकडाच्या जातीमध्ये आहार हा पर्णाहार असतो, म्हणजे झाडाची पानं, फळं, फुलं, नाही काय, कंदमुळं, हाच तर त्याचा आहार असतो. शिवमूर्ती कल्याणमूर्ती, शिवमूर्ती पवित्र मूर्ती, शिवमूर्ती आशुतोष मूर्ती आणि रामाचे इष्ट, रामाचे इष्ट. मग पाहिलं की आणि राम शिवाचे इष्ट. जसं सद्गुरू पूर्ण पुरुष पुरुषोत्तम सद्गुरू काय म्हणतो माहिती आहे का? हे भक्तच माझे इष्ट आहेत. आणि भक्त म्हणतात, शिष्य म्हणतात, गुरु माझे इष्ट आहेत. का? तर ज्याला बघून आपण खरोखर प्रसन्न होतो ते आपलं इष्ट आहे. ठीक आहे ना? खरी प्रसन्नता जिथून आपल्या हृदयातून प्रकट होते तो आपला इष्ट आहे. मग ते कोणीही असो, नात्याचा असो अथवा अन्य कोणी, बस तो आपला इष्ट आहे. शिवाची इच्छा झाली की मृत्यूलोकात यावं आणि आपल्या इष्टच्या दर्शनाचा बी लाभ घ्यावा, श्रवणाचा बी लाभ घ्यावा, संघाचा बी लाभ घ्यावा आणि सेवेचा बी लाभ घ्यावा. पण विचार केला की आपला कुठेही कसलाही त्रास होऊ नये आपल्या इष्टला, आपली सोय करण्याचा, आपल्या गैरसोयीचा कुठलाच त्रास होऊ नये. मग काय करावं आपण? तर विचार केला आणि केसरी नंदन समोर प्रकट झाले. म्हणजे तो आराखडा निर्माण झाला की आपण कशा स्वरूपात प्रकट व्हावं. तर अंजनी पुत्राच्या रूपात, अंजनी जे कधीही कुणाला चिकटलेलं नाही त्याच्या पुत्राच्या रूपात प्रकट व्हावं. पूर्वीची कथा आहे ती सांगत नाही. आणि मग ते वरदान पूर्ण करण्यासाठी अंजनी मातेच्या पोटी जन्म घेतला केसरीनंदनाने, हनुमंतरायाने, मारुतीरायाने. आणि शंकर सहज स्वरूप तुम्हाला, त्या आत्मस्वरूपामध्ये जाऊन पाहिलं की हे जर रूप घेऊन आपण आपल्या इष्टदेवतेच्या सेवेला आलो तर आपल्याकडे वैराग्याची गरज आहे. आणि मूळचीच ही वैराग्य मूर्ती प्रिय विषय जनसमुदायापासून हिमालयामध्ये, हिमालयाच्या शिखरात, कैलासामध्ये नाही का एक पद आहे बघा कुठल्या हिंदी भाषेत, हे कैलास के निवासी. जबरदस्त पद आहे ते. असा कैलास निवास करणारा हा अवतार माकडाच्या जातीत आहार अति सोपा, सरळ, सुलभ आहे. अच्छा, कसा आहे? तर वास कुठे आहे? तरुवास. राहायचं कुठं? तर झाडावरच. खायचं काय? झाडाची पानच. जसं आपण राहतो जगातच आणि करतो जगाचंच, पण म्हणतोय मी माझं करतोय. मग तरुवास केला आणि पुन्हा शिव अवतारामध्ये
कमीत कमी वल्कलं तरी लावावी लागली, आहे की नाही. गजचर्म, व्याघ्रचर्म, कुठलं तरी पण ते चर्म लावावं लागलं. अंगाला भस्म लिंपन करावं लागलं. पण आता मात्र काहीच नाही. आता वस्त्र नाही, कौपिन नाही, काहीच नाही. अगदी सोपं जगणं म्हणजे वैराग्य. ठीक आहे ना. एक वैराग्याची नवी व्याख्या सांगतो. अगदी कमीत कमी सोप्यात सोपं जगणं म्हणजेच वैराग्य. बस साधं जगणं म्हणजेच वैराग्य. ठीक आहे ना. स्वतःच्या इष्टदेवते व्यतिरिक्त जगाचा विचार न करणं सुंदर वैराग्य. न राग आहे, ना द्वेष आहे, ना काय आहे. न राग, न द्वेष, न लेश, न माया. अशा प्रकारचं जगणं आपल्याला प्रिय आहे असं समजून केसरी नंदनाच्या रूपात शिवजीने अवतार घेतला. मग अनेक नावं दिली. मारुती, हनुमान, केसरी नंदन. अच्छा, ज्या ज्या वेळेस जे जे कार्य केलं त्या कार्याची उपाधी म्हणून ते नाव लागलं. आणि ही वैराग्यमूर्ती साक्षात शिव अजून वैराग्य फार अनुकूल कसं होईल याचा विचार केला. आणि निमित्त काय झालं तर ब्रह्मचर्य. म्हणजे की त्या वैराग्यात एक ब्रह्मचर्य मिसळलं की त्याच्यासारखं निरुपाधिक योनीच नाही. केसरीनंदन पूर्ण ब्रह्मचारी. पत्नी नाही, पुन्हा आईचा संबंध नाही, कुटुंबाचा संबंध नाही, नातीगोती नाहीत, एक इष्ट आणि एक आपण, बस. आणि म्हणून त्याचा झाला रामदास. आणि ह्या रामदासाची सेवा ओळखल्यानंतर जनक नंदिनी सीता तिने आशीर्वाद काय दिला. राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपती के दासा. असं वर दीन जानकी माता. काय रिद्धी सिद्धी नवनिधी के दाता. जा, मोठमोठ्या तपस्व्याला जे प्राप्त होत नाही ती मी तुझी आई म्हणून तुला देते. जा. अनिमा, गरिमा, लगिमा सगळ्या प्रकारच्या सिद्धी तुला प्राप्त होतील आणि त्याचा गर्व सुद्धा तुझ्याला होणार नाही. तुझा आईने ते वरदान दिलं. आणि वडील म्हणजे प्रभू रामचंद्र, माता सीता, अशा स्वरूपातच ते पुत्ररूपानं अनेक वेळा त्यांच्याशी संबंध आले त्यांचे. आणि मग वैराग्याला अनुकूल म्हणून असं एक ब्रह्मचर्य आईकडून मागून घेतलं की बस तुमच्या सेवेत माझं ब्रह्मचर्य कधी खंडन होऊ नये. आणि त्या ब्रह्मचर्याचा अहंकार बी मला होऊ नये. ठीक आहे ना. ब्रह्मचर्य म्हणजे बस तुम्हीच फक्त माझी इष्ट आहात, तुम्हीच माझं जग आहात, हेच माझं ब्रह्मचर्य. ठीक आहे ना. बाकी मला अन्य काही माहीत नाही. म्हणून हनुमंतरायाची, मारुतीरायांची मुद्रा नेहमी एकच गुडघा टेकलेला असतो पृथ्वीला आणि दुसऱ्या गुडघ्यावर दंड असतो. राम वैराग्यमूर्ती हे अनुकूल ब्रह्मचर्य मिळालं. आणि निरुपाधिक योनी, कुठल्याही प्रकारची उपाधी नाही. मी कुणाचा पुत्र नाही, कुणाचा अमुक नाही, कुणाचा तमुक नाही, कुणाचा नाही. मी फक्त रामदास आहे, बस. आणि हे रामदासत्व सीतेला आणि रामरायांना इतकं प्रिय झालं की समर्थ म्हणते, समर्थाचे बाळ काय पांघरेल वाकाळ. त्याच रामदासाला त्यांनी समर्थ केलं. म्हणजे याच पृथ्वी तळावर जोपर्यंत तुझी रामकथा आहे तोपर्यंतच मी इथे थांबणार. या हनुमंतरायांनी कानावर घातलं भगवंताच्या. तेव्हा भगवंताने मी सांगितलं, तू माझ्या बरोबर सुद्धा असशील आणि लोकांच्या मनात त्यांची इच्छा पूर्ण केल्यानं माझ्याशिवाय सुद्धा असशील. म्हणून अनेक ठिकाणी फक्त मारुतीची उपासना करणार आहेत, फक्त मारुतीची. रामाचं नाव बी घेत नाहीत. कारण त्यांना माहीत आहे जिथे दास तिथे मालक. ठीक आहे ना. की जिथे राधा तिथे कृष्णाला आपोआप यावं लागेल. म्हणून
अनेक ठिकाणं आहेत उत्तर प्रदेशमध्ये, कृष्णाचं नाव घेत नाहीत, फक्त राधे 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 राम. त्याप्रमाणे ही वैराग्य मूर्ती अंतरीची जागी झाली. वैराग्याला अनुकूल असं ब्रह्मचर्य धारण केलं आणि निरुपाधिक योनी ती प्राप्त केली केसरी नंदनाने. आणि इतर योनीमध्ये गुहेमध्ये राहणं, घरटं करून राहणं, बिळामध्ये राहणं, पण या वानर योनीमध्ये याची आवश्यकता अगदी सहज सुलभ असा मार्ग शोधला. स्वामी पुढे म्हणतात, निसंग आणि विरक्त वृत्तीने राहण्यासाठी हा वानर अवतार अतिशय चांगला असतो. निसंग आणि विरक्त वृत्तीने राहण्यासाठी हा वानर अवतार अतिशय चांगला असतो. आता हे कसं बरं? निसंग आणि विरक्त वृत्तीनं, कारण वानर तर टोळीत राहतात, ऐक नाही. मग हे निसंगत्व कुठे आहे? राहते टोळीत, जसं आपण राहतोय जगात पण आपल्या आपल्या घरातच आहोत, राहतोय नात्यात पण आपण आपल्या आपल्या मनातच आहोत, तसं हे राहते टोळीनं पण एका ढाळीवर एकच वानर असतो. आपली आपली ढाळी, आपली आपली घरं धरून राहतात. हे निसंगत्व विरक्त वृत्तीनं राहतात. म्हणजे एक गेला तर त्याच्या मागं जायचं, पण तरी बी एकटे पण नाही सोडायचं. ठीक आहे ना? एकटे पण नाही सोडायचं. जसं तुम्ही आम्ही सगळेच बसलो आहोत, तर तुम्ही मनात आहात, मी ध्यानात आहे, कुणी समाधीत आहे, कुणी जपात आहे. दिसायला फक्त एकात आहोत. जसं आपण म्हणतो, काय अहो 10 माणसांचं आमचं कुटुंब आहे, पण एकाचा विचार दुसऱ्याशी पटत नाही. हे अशा विरक्त वृत्तीनं राहत होते. विरक्त वृत्ती म्हणजे कुठलाही वानर कुठल्याशी आसक्त नाही. आणि असा विरक्त वृत्तीने हा राहण्यासाठी, आणि यात म्हणजे कौपिन धुण्याचं कार्यही नाही. समर्थ म्हणतात, स्वामी म्हणतात, श्रीधर स्वामी, की यात म्हणजे कौपिन सुद्धा धुवायची गरज नाही. म्हणजे लंगोट ते धुण्याचे सुद्धा कार्यही नसावं. म्हणजेच खऱ्या अर्थानं आपल्यासाठी आपले असे काहीही असू नये, हेच वैराग्य. आपल्यासाठी आपलं असं काहीच असू नये, म्हणून गर्भातच कौपिन धारण करून घेऊन आलेला हा अवतार आपले आणि आपण असे काहीच शिल्लक न ठेवता सर्वस्व श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यासाठीच हा वानर वेश घेतला. मगाशीच सांगितलं, मगाशीच काय तर खरं प्रेम ते आहे की ज्याच्या स्मरणानं सर्व शांत होतं आणि ज्याच्या स्मरणात विरहामुळे अशांत असतं. ठीक आहे ना? ज्याच्या स्मरणानं शांत होतो आणि ज्याच्या स्मरणात विरहामुळे अशांत होतो, हे प्रेमच आहे. तुकोबा म्हणतात, अनुभवी खून ते जाणतीये. ज्याला याचा अनुभव आहे त्याला त्याच्या त्या खुणा आहेत त्याच्या अंतःकरणामध्ये. म्हणून शिवरामाचे आणि राम शिवाचे इष्ट आहेत. पण त्या कार्यासाठी एक वेगळा अवतार घेतला आणि मारुतीची उपासना अनेक ठिकाणी गुरुरूपात केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचं कारण हे आहे की आपल्या इष्टचं कार्य हे करतात आणि म्हणून ते समर्थपद मारुतींना दिलं. समर्थपद, आणि ते कोणी दिलं त्याचा जय जयकार. म्हणून जय जय रघुवीर समर्थ. ज्यांनी मला हे समर्थपद दिलं, हनुमंतराया म्हणतात, त्याचा मी जय जयकार करतोय. ठीक आहे ना? हे पहिल्यांदाच सांगतोय मी तुम्हाला. ज्यांनी मला सेवेच्या निमित्तानं मोठं केलं, ज्यांनी मला समर्थपद दिलं, ज्यांनी मला अष्टसिद्धी नवनिधी दिल्या,
त्यांच्या कृपेचा हा जय जयकार. म्हणून जय जय रघुवीर समर्थ. का? रागा करुणा करा. ते कारण्य सिंधूची कारुण्यता जर माझ्या अंतःकरणामध्ये प्रकट होत नसेल तर तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. इथे स्वामी म्हणते समर्थाचा अवतार म्हणजे मारुतीचाच अवतार. का? तोही रामाचा दास होता, अंजनी पुत्र, आणि मी सुद्धा रामाचाच दास आहे. तोही कौपिनवरच होता, मी कौपिनवरच आहे. तोही ब्रह्मचारी होता, मीही ब्रह्मचारी आहे. तोही त्याचाच होता, मीही त्याचाच आहे. आणि पुढे म्हणाले मीही तोच आहे. म्हणून तुम्हा आम्हाला सांगतो काही केल्या तुझे मन आवरे ना, दास म्हणे जना सावधान. नाही का? आरंभी वंदीनं अयोध्येचा राजा. म्हणजे या देहाला कोण चालवतं, ही देह माझी अयोध्या आहे, या देहाला कोण चालवतं हे दासाला माहीतच असलं पाहिजे. ते रामतत्व, ते आत्मतत्व चालवतंय आणि हे मनतत्व त्याची सेवा करतंय. आणि प्रकृतीची सेवा हे इष्टाला फार प्रिय असते. प्रकृतीचा भोग नको, प्रकृतीची सेवा हे आपल्या इष्टाला फार प्रिय असतं. पण ते सेवा करायची कसे, तेने त्यक्तेन मुंजता, त्या त्यागातून सुद्धा काही अपेक्षा करू नकोस. अशा प्रकारची सेवा तुला जवळत असेल तर कर, तर तुझं भाग्य श्रेष्ठ आहे आणि तू माझा इष्ट आहे. मग कारण जिथे पाहावे तिथे संसारात धनाची आवश्यकता आहे, पण परमार्थात सुद्धा आता म्हणते धनाची आवश्यकता आहे. का आहे त्यांनाच माहीत, मला माहीत नाही. पण गुरुकृपेनं माझ्या मुखातून भगवंतांनी, गुरुनी किंवा अन्य मातेपित्यांचे या कृपेनं कधीही असं वाटलं नाही की जिथं कार्यक्रम केला तिथून काहीतरी मिळावं किंवा जिथं कार्यक्रमाला चाललोय त्यांनी काहीतरी द्यावं. हे चुकून सुद्धा पोटात आलं नाही. आणि याला प्रमाण म्हणजे गुरुचं चरण बस. का? त्यांनी शपथ खाल्ली, योगक्षेमो हाम्यहम, मी बघेन तुझं, आजचंही बघेन, उद्याचं बघेन. पण हे त्यागात नको, हे प्रेमात घडलेलं श्रेष्ठ आहे. का? तर हात पसरणारा शिष्य नको, हातावर ठेवणारा पाहिजे. हात पसरणारा नको, ठीक आहे ना? हात देणारा, हातावर ठेवणारा असावा, हात पसरणारा नको. आणि हे श्रेष्ठ वैराग्य त्यांना प्रिय आहे. श्रीधरांना आहे, समर्थांना आहे, प्रत्येक गुरुतत्वाला ते प्रिय आहे. एवढंच काय, अरे आपल्या कुटुंबाला सुद्धा तेच प्रिय आहे. दानी मुलगा श्रेष्ठ आहे, उधळ्या आणि मागणारा श्रेष्ठ नाही. राम समर्थाचा अवतार म्हणजे मारुतीचा अवतार. म्हणून सर्व संप्रदायामध्ये मारुतीला विशेष महत्त्व याचसाठी आहे की मनावर विजय प्राप्त करायचा असेल तर दासाचीच सेवा कर, दासाचीच भक्ती कर. कारण दासाला जो अनुभव आहे तो रामाला नाही. रामाला वनवासाचा अनुभव आहे, रामाला वनवासाचा अनुभव आहे, पण हनुमंताला सेवेचा अनुभव आहे. कुठल्या वेळी रामाला काय हवं आहे त्यासाठी तो तत्पर आहे. राम स्वामी पुढे आपले उरलेल्या 4 ओळीमध्ये स्वामी सांगतात, श्री रामरूपी मंडपावर चढलेली आमची ही जीवनरूपी अशी मारुतीचे वर्णन केले आहे. रामरूपी मंडपावर चढलेली आमची जीवनवेल म्हणजे आम्ही आज या मंडपावर आहोत तर आधार आम्हाला रामच आहे. राम मंडपावेली गेली
म्हणून आम्ही रामदास, वरा काढालंडी कोण देईल आमास. अरे जगाचंच भागत नाही तर जग आम्हाला काय देणार. म्हणून आमच्यासाठी जगदीश आहे आणि तो समर्थ आहे आणि आम्ही दास आहोत. हे नातं कायम मारुतीने टिकवून धरलं, कायम. कुठे स्वामी झालेच नाहीत. म्हणून ती कथा सांगितली जाते की सीतेला कुंकू लावताना पाहिलं तर हनुमंतरायाने विचारलं, हे कुंकू कशाचं? तर म्हटले स्वामीचं प्रतीक आहे. हो, गेले आणि सगळ्या अंगाला कुंकू फासलं. तुझ्यातच स्मरणात माझ्या अंगात राम आहे, रोमात राम आहे, माझ्या हृदयात राम आहे. अजून एक पद आहे हिंदी, रोम रोम मेरा राम रटत है. भोजपुरी पदामध्ये रोम रोम मेरा राम रटत है. मोको सारे दुःख मिटत है. श्रीधर स्वामी म्हणतात, म्हणून मास मरेत रामसेवकम, कोणतेही संकट आले तरी रामसेवक असलेल्याने माझे स्मरण करावे, असं हनुमंतराय म्हणतात. कुठल्याही प्रकारचं संकट असं, ठीक आहे ना. म्हणून अनुभवलेल्या पुरुषाने सांगितलं, संकट मोचन नाम तिहारो. जो रामसेवक आहे, रामभक्त आहे, त्याने रामाला हाक मारू नये, रामाला साकडं घालू नये, रामाला संकटात टाकू नये, रामाला जागा करू नये. मी जागा आहे आणि रात्रंदिवस जागा आहे. म्हणून हनुमंतराय म्हणतात, मास मरेत रामसेवकम, मी रामाचा सेवक आहे. तुम्हाला काय लागलं तर मला हाक मारा. त्यात तुम्ही वार पाहू नका, शनिवार मंगळवार नाही का, आपल्यात शनिवार वापरतात आणि UP-मध्ये मंगळवार वापरतात. तुम्ही वार पाहू नका, बस तुम्ही काम सांगा, तुमचं संकट सांगा, तुमचं साकडं काय असेल ते बोला, मी ते निवारण करतो. मास मरेत रामसेवकम, कोणतेही संकट आले तरी रामसेवक असलेल्याचे जे आहेत त्यांनी माझं स्मरण करावं. आणि संकट निवारण झाल्यानंतर एकच वेळ जयघोष करावा. आणि तो जयघोष काय? जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे त्यामुळं माझ्यामध्ये अहमचा वास होणार नाही, अहंकाराचा वास होणार नाही. आणि तुमची कृतज्ञता व्यक्त केल्याचं ते एक तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जय जय रघुवीर समर्थ. तर मी त्यांची सगळी विघ्ने नाहीशी करीन. कोण म्हणते? हनुमंतराय म्हणतात. कोणाच्या मुखातून? स्वामींच्या मुखातून. मी सगळी त्यांची विघ्ने दूर करीन. आणि हे माझं कायम रामसेवक रामदास म्हणून कायमस्वरूपी हे माझं ब्रीदवचन आहे, हे माझं वज्रवचन आहे. आणि ते रामभक्तांना हृदयामध्ये कोरून या सेवेला पूर्णाहुती करण्यापूर्वी मला जग सोडावं लागेल. कोण म्हणते? हनुमंतराय. या सेवेला पूर्णाहुती तत्पूर्वी मला जग सोडावं लागेल आणि मी आज्ञेशिवाय जग सोडणार नाही. कारण आज्ञेसी वंदावे इति परमार्थ, असं हनुमंतरायांचं वचन आहे. माझ्यासाठी आज्ञा हीच मंत्रमूलम, आज्ञा हीच माझ्यासाठी हे श्रेष्ठ आहे. आज्ञेशिवाय मी हे जग सोडू शकत नाही. आणि इथे रामकथा असेल तर आज्ञा जरी झाली तरी मी जग सोडू शकत नाही, कारण मला रामकथा प्रिय आहे. आणि त्या रामकथेच्या बळावरच पुन्हा मी आत्मारामामध्ये, आपल्या आत्मस्वरूपामध्ये, आपल्या सिया रामवृत्तीमध्ये मी अखंड निवास करत असतो. हो, म्हणून याच्या पूर्णाहुतीपूर्वी पुन्हा एक वेळ सांगतो, घरामध्ये कुठल्या प्रकारचे असे दोष, मानसिक, शारीरिक, आर्थिक, हे जर असतील तर शनिवारच्या दिवशी रुईच्या 11 पानावर जय श्रीराम लिहून, ते लिहायचं कशानं? तर सिंदूर मिळतो, सिंदूर.
आपल्याकडे त्याला अष्टगंध काहीतरी म्हणतात, सेंदूर. त्यानं जर जय श्रीराम लिहिलं आणि त्या पानाच्या मागे फक्त ओम लिहिलं तर शिवकृपा आणि हनुमंत कृपा हे नक्की ठरलेले आहे. ठीक आहे ना. पानाच्या मागच्या बाजूला ओम आणि पुढच्या बाजूला श्रीराम किंवा नुसतं राम, पण श्री हे प्रिय उपाधी आहे, पण श्रीराम लिहिलं तर अतिउत्तम आहे. 11 पानावर श्रीराम लिहा, मागच्या बाजूला ओम लिहा आणि ती माळा अर्पण करून 7 प्रदक्षिणा करून तेलवात करून उदबत्ती करून दंडवत प्रणाम करून शक्य असेल तर भीमरूपी स्तोत्राचं गायन करा. शक्य असेल तर घरी करा किंवा हनुमंताच्या मंदिरामध्ये करा, मारुतीच्या मंदिरामध्ये करा. नक्की तुम्हाला मानसिक शांती, आर्थिक समाधान, शारीरिक समाधान, आत्मिक समाधान, म्हणजे तुकोबांच्या भाषेत सांगावं तर दासाचे सेवेचं फळ ही जीवनाची सार्थकता आहे. वेदांनी सुद्धा शेवटच्या चरणामध्ये सांगितलेलं आहे की जर कुठल्या शिष्यानं अपराध केला असेल गुरूंचा, देवतांचा, कुठल्या साधकाने, तर गुरु ज्या शिष्यावर संतुष्ट आहेत, भगवंत ज्या आपल्या भक्तावर संतुष्ट आहेत, त्या भक्ताचा किंवा त्या सतशिष्याचा तुम्ही जप करा तर सर्व प्रकारचे संकट तुमची परिहार होतील. सर्व प्रकारचे संकटाचं निरसन होईल. राम या सेवेच्या पूर्णाहुतीपूर्वी पुन्हा एक वेळ हनुमंतरायाच्या चरणी, रामरायाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम, संतांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आणि गुरुभक्तीसाठी मारुतीची उपासना परमश्रेष्ठ आहे. रामभक्तीसाठी मारुतीची उपासना श्रेष्ठ आहे. म्हणून आज सज्जनगडावरच नव्हे, अनेक ठिकाणी मारुतीची उपासना याचसाठी श्रेष्ठ आहे की कायमस्वरूपी जो जगाचा दास होऊन राहतो, जगाचा सेवक होऊन राहतो, त्याला जगाचा स्वामी जगदीश्वर हे साक्षात हनुमंतरायाचं स्थान दिल्याशिवाय राहत नाही. हे सर्व संतांचा अनुभव, सर्व भक्तांचा अनुभव, सर्व साधकांचा अनुभव. या अनुभवाला आपण बी खरं उतरावं या अपेक्षेसह गुरुचरणी पुन्हा ही सेवा अर्पण करून जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय. श्रीराम समर्थ श्रीराम. राम राम राम. ओम.